लेकिन यहाँ पर आपको कुछ सुधार होता अगले 2-3 महीने में दिखेगा। मोदी सरकारच्या सत्तेला सुरुंग, जेनझीनं भाजपचा खेळ बिघडवला, बॉसचा पराभव। बिहारमधील एक पोटनिवडणूक आणि देशभरात जोरदार चर्चा। मोदी सरकारच्या सत्तेला बिहारमधून प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांनी सुरुंग लावल्याची चर्चा सुरू आहे। बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवलंय आणि थेट बिहारची विधानसभा गाठली आहे। त्यामुळे आता 2029 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येईल की नाही अशी भीती भाजपमध्ये पसरल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजप लवकरच डिलिमिटेशन बिल लोकसभेत मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। पण एक छोटीशी निवडणूक आणि भाजपला हादरे का बसतायत? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॉस ही निवडणूक हारले असं का म्हटलं जात आहे? भाजपची सत्ता देशभरात असताना छोट्याशा निवडणुकीची जोरदार चर्चा का आहे? जेनझीनं भाजपचा सर्व खेळ बिघडवलाय का? नेमकं देशात काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकीपूरच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। या ठिकाणी भाजपने आधी एक उमेदवार दिला, पण ऐनवेळी त्या उमेदवारानं माघार घेतली आणि भाजपने दुसरा उमेदवार दिला। या ठिकाणी भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून येत होते। भाजपचा हा बालेकिल्ला समजला जातो। या ठिकाणी भाजपनं दगडाला देखील उमेदवारी दिली तरी दगड या ठिकाणाहून जिंकून येईल असं म्हटलं जात होतं। आता हा भाजपचा विश्वास होता की आत्मविश्वास हे त्यांनाच माहिती। पण काही दिवसांपूर्वी या जागेवर आमदार बनलेल्या नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानं आमदारकीचा राजीनामा दिला। त्यांना थेट भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं। काही दिवसांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभेत भाजपला आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला दणदणीत विजय मिळालाय। मात्र ही विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर लढवण्यात आली होती। त्यामुळे भाजपला मोठा विजय मिळाल्याची चर्चा आहे। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही महिन्यात राजीनामा देऊन ते राज्यसभेवर गेले। तर बिहारमध्ये भाजप नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनता दल पक्षाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता। पण प्रशांत किशोर यांनी हार मानली नाही। सर्वांना वाटलं होतं की प्रशांत किशोर यांचं राजकीय करिअर आता संपलंय। पण नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक लागली आणि प्रशांत किशोर यांना पुन्हा एक संधी मिळाली। प्रशांत किशोर यांच्यासाठी ही संधी होती, तर सम्राट चौधरी आणि भाजपसाठी मोठी परीक्षा। कारण सम्राट चौधरींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चेहऱ्यावर ही पहिलीच निवडणूक होती। तसंच PM मोदी आणि शहा यांच्यासाठी देखील ही मोठी परीक्षा होती। कारण काही दिवसांपूर्वी जेनझीनं देशभरात आंदोलन पुकारलं होतं। दिल्लीतील जंतर मंतरवर देशभरातून तरुण जमले होते। या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला। पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचा आरोप झाला। पॅलेट गनचा या आंदोलनात वापर झाल्याच्या आरोपानं देशभरात वातावरण तापलं। या आंदोलनानंतर देशातील पहिलीच निवडणूक बांकीपूर पोटनिवडणूक लागली। या ठिकाणी भाजपनं केंद्रातील सर्व मंत्र्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील प्रचारासाठी मैदानात उतरले। बिहारमधील सर्व नेते आणि मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालंय। मात्र भाजपचे एवढे स्टार प्रचारक, ज्येष्ठ नेते मैदानात असताना एकट्या प्रशांत किशोर यांनी धूळ चारल्याची चर्चा आहे। प्रशांत किशोर यांचा विजय तरुण मुलांमुळे झाल्याची चर्चा आहे। कारण या मतदारसंघात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग आहे। पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केल्यानं या मतदारसंघात भाजप विरोधात आक्रोश होता अशी चर्चा आहे। त्यामुळे तरुणांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या प्रशांत किशोर यांना मतदान केल्याची चर्चा आहे। या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाई पहला काम बस यही है कि बांकीपुर की जनता ने जो आशीर्वाद दिया है, अपनी ओर से जो हो सकेगा बांकीपुर में सुधार का प्रयास करेंगे। अगले 2-3 महीने में आपको वो चीज दिखेंगी भी। मैं कोई बहुत बड़ी बात बोलना नहीं चाहता हूँ। मेरे विधायक बनने से बांकीपुर बेंगलोर नहीं बनेगा, लेकिन यहाँ पर आपको कुछ सुधार होता अगले 2-3 महीने में दिखेगा। बड़ी बात यह है कि ये चुनाव बांकीपुर के नाली गली पर नहीं लड़ा गया है। ये चुनाव लड़ा गया है कि बिहार का नेतृत्व किसके हाथ में होना चाहिए। और बांकीपुर की जनता ने ये संदेश दिया है भाजपा के नेतृत्व को कि भाई आप अच्छे आदमी को बिहार का मुख्यमंत्री बनाइए। सम्राट चौधरी की जगह किसी कुशवाहा को बनाना है, बनाइए, कोई दिक्कत नहीं है। कुशवाहा को ही बनाइए, लेकिन कुशवाहा समाज के ही किसी अच्छे आदमी को बनाइए। हर हालत में बिहार की तरक्की होनी चाहिए, बिहार का विकास होना चाहिए। व्यक्ति कोई जीते, दल कोई जीते, लोकतंत्र है, हार जीत होती रहती है, उससे कोई फर्क नहीं है। या विजयानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाल्याची चर्चा आहे। कारण ज्या ठिकाणाहून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला कसा असा प्रश्न आता भाजपला पडलाय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील जादू फेल ठरल्याची चर्चा आहे। भाजपच्या सत्तेला सुरुंग प्रशांत किशोर आणि तरुणांनी लावल्याची चर्चा आहे। कारण फक्त एक पोटनिवडणूक होती आणि त्या देखील
भाजपचे डझनभर नेते प्रचारासाठी होते. असं असताना देखील प्रशांत किशोर यांनी बाजी मारली आहे. उद्या म्हणजेच 2029च्या लोकसभा निवडणुकीत जेएनझी आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मतदान करणार आहे. हे तरुण सध्या भाजपच्या विरोधात दिसतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापासून मतदारांनी रोखलंय. मित्रपक्षाच्या मदतीनं भाजप सध्या सत्तेत पाहायला मिळतोय. त्यावेळी तर भाजपच्या विरोधात कोणीही नव्हतं. आज भाजप विरोधात देशभरातील तरुण आणि त्यांचे कुटुंबीय दिसतात. त्यामुळे भाजपला 2029ची लोकसभा निवडणूक खूप जड जाणार असल्याची चर्चा आहे. यातच भाजपचे अनेक नेते कोणत्या ना कोणत्या आरोपांमध्ये अडकताना दिसतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या E20 वरून चांगलेच अडचणीत आलेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लाठीचार्जमुळे अडचणीत आलेत. लाठीचार्ज झाल्यापासून अमित शहा संसदेपासून दूर दिसतात. तर राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अडचणीत आलेत. ऑपरेशन सिंदूर वेळी शहीद झालेल्या जवानांचे नाव आता समोर आल्यानं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अडचणीत आलेत. तर पीएम मोदी 2029 मध्ये निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या भाजपचे सर्वच नेते अडचणीत दिसतात. त्यामुळे 2029ची निवडणूक कोणाच्या चेहऱ्यावर लढली जाणार असाही प्रश्न आता निर्माण झालाय. जेएनझीवर लाठीचार्ज करून मोदी सरकार खूपच अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. जेएनझीमुळे देशातील सत्तेत बदल होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, बदलाची सुरुवात बिहारमधून झाली आहे का? भाजप 2029 मध्ये सत्तेत येईल का, की डिलिमिटेशन बिल आणून भाजप सत्तेत येईल? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.